शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य निर्मल डेव्हलपर्सच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी 22 मे रोजी सायंकाळी दिमाखात पार पडला। सोलापूर शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य निर्मल डेव्हलपर्सच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी 22 मे रोजी सायंकाळी दिमाखात पार पडला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक प्रथमेश कोठे, उद्योजक राम रेड्डी, अमोलराजे भोसले, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, गुरुवर्य अण्णाराव बिराजदार महाराज, सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, जयेश संगा, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे, क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक लक्ष्मण कोळी, नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक विजय चिप्पा, सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, रोहित संगा, उमेश संगा, श्रीकांत वाडेकर यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जयेश संगा आणि निर्मल डेव्हलपर्सचं काम कौतुकास्पद आहे। अशाच दर्जेदार आणि पारदर्शक कामांमुळे सोलापूरच्या विकासाला गती मिळेल। खूप चांगला व्यवसाय या निमित्ताने आपण करताय। मी खरं सांगेन की जमीन, प्लॉटिंग, बिल्डर, बांधकाम व्यवसाय या सगळ्या व्यवसायामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि विश्वासावर हा व्यवसाय चालत असतो। आपण आपल्या समाजामध्ये, जनमानसामध्ये आपल्या व्यवसायामध्ये विश्वास निर्माण केला तर आपल्याला यश मिळत असतं आणि तो विश्वास आपण आपल्या व्यवसायातनं निर्माण केला आणि हीच खरी आपली ताकद आहे। त्यामुळं निर्मल डेव्हलपर्सनं खूप कमी वेळामध्ये या शहरामध्ये स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व, वेगळं नाव आपण प्राप्त केलेलं आहे। याचं मी मनापासून कौतुक करतो। आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या प्रगतीमध्ये आणि नागरी पायाभूत सुविधांमध्ये निर्मल डेव्हलपर्सचं योगदान बहुमोल असल्याचं सांगितलं। आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं भाऊ की तुमच्या या विकासामुळं निश्चितच सोलापुरात जयेशसारखे अनेक युवक येणाऱ्या काळात घडणार आहेत आणि जयेशसारख्या निर्मल डेव्हलपर्ससारखे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स याच युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापुरात होणार आहेत। माझ्या सुद्धा काही व्यक्तिगत भाऊ जमिनी आहेत, मी व्यासपीठावर जाहीरपणे सांगतो, मी त्या डेव्हलपमेंटला काढलेले आहेत आणि त्याही मी जयेशला देण्याचा विचार केलेला आहे आणि मला कुठेतरी ती विश्वासार्हता जयेशच्या बाबतीत वाटतं आणि माणूस इतका स्वच्छ मनाचा आहे की माझं बघून मोठे भाऊ डॉक्टर सूर्यप्रकाश यांनी द्यायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं प्रथमेश दादांचं सुद्धा कल जयेशला काम देण्याबाबतच आहे। म्हणजे जयेश कुठपर्यंत पोहोचत जातो याची यादी मला करणं गरजेची वाटते आणि इथं व्यासपीठावरती आल्यानंतर न कळलं की बसलेले सगळे नगरसेवक आणि किंबहुना नगरसेवक नसलेले लोक यांची कुठं ना कुठं यांच्या डेव्हलपिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे किंवा यांच्या जमीन यांच्यासोबत पार्टनरशिप मध्ये आहे। म्हणजे एवढं मोठं व्याप्ती या निर्मल डेव्हलपर्सचं वाढलेलं आहे। मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून एक चांगलं प्रोजेक्ट या सोलापूर शहरात होत असताना चांगल्या सोसायट्या, चांगले नगर आपण सोलापूर शहराला देत आहात। आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी संस्थेच्या लँड डेव्हलपिंग कामाची विशेष प्रशंसा करत त्यांचं काम ग्राहकाभिमुख राहिलं असल्याचं नमूद केलं। आपला धंदा, आपला बिझनेस डेव्हलपर हे वाढायचं असेल तर आजचा विकासाचा मॉडेल कोण आहे तर ते जयाभाऊ यायला पाहिजे आणि जयाभाऊ असा माणूस आहे, मोठ्यातला मोठा माणूस बोलवला तरी हजर, छोट्यातला छोटा माणूस त्याकरता बोलवला तरी हजर। या सोलापूरला किती वेळा यायला पाहिजे, म्हणजे आम्ही स्थानिक नेत्यांनी जेवढ्या वेळा, मी अक्कलकोटून सोलापूरला तेवढ्या वेळा आलो नसेल तेवढ्या वेळा जयाभाऊने सोलापूरला आलं, त्या सोलापूरचं महत्त्व वाढवायचं काम केलं। जयेश तुमचं काम खूप चांगलं आहे, उगीच कोणाचं नाव होत नाही। एवढ्या लहान वयात काम करत असताना गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन देणं, ज्याला
प्लॉट विकायचा आहे, ज्याला माल विकायचा आहे, त्याचा विश्वास सांभाळा करणं, हे सगळं सांगड घालत असताना स्वतःचं मोह आवडणं, चांगलं क्वालिटी देणं, ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित मिलाप करून तुम्ही आज तुमच्या कष्टाने, तुमच्या हुशारीने हे निर्मळ डेव्हलपर उभं केलं. तुमच्या कार्याचं खूप खूप कौतुक करतो. महापौर विनायक कोंड्याल यांनी दर्जेदार कामाचा गौरव करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी महापालिकेच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. डेव्हलपिंग करणं सोलापूर शहरामध्ये सोपी गोष्ट नाही. जिद्द चिकाटी ही खूप या ठिकाणी गरजेची आहे. एवढ्या कमी वयामध्ये आपण एवढं नाव लौकिक केलं त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज सोलापूरच्या सर्व ठिकाणी आपले या ठिकाणी 7 ते 8 ठिकाणी आपले या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. ते पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल, या सर्व ठिकाणी आपले या ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने नावावर पण आलेले आहेत असं मला वाटतं. कारण का अनेक मी पेपरच्या माध्यमातून असेल, बाजारपेठमध्ये देखील आपलं नाव या ठिकाणी खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे असं मला सांगू इच्छितो. आणि सर्वांना तुम्ही जयेश भाऊ संघा, तुमच्या टीमला, निर्मल डेव्हलपर्सला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम आहे. यावेळी गुरुनाथ वांगीकर, सुधाकर महिंद्रकर, दिलीप सिद्धे आणि रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केलं. या सोहळ्याला सोलापूर आणि परिसरातील नागरिक, व्यावसायिक, भागीदार, ग्राहक, हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.